सांगतपुरी परिसरात एक धक्कादायक अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे। कोरडगाव येथून पिंपळवाडीच्या दिशेने सांगतपुरी मार्गे येत असताना एका स्विफ्ट कारचा अपघात झाला। प्राथमिक माहितीनुसार वाहन चालकाचा रस्ता चुकल्यामुळे गाडी कालव्याच्या मार्गावर गेली। त्यानंतर गाडी रिव्हर्स घेत असताना ती थेट उजव्या कालव्यात कोसळल्याचे सांगण्यात येत आहे। या गाडीत 3 जण प्रवास करत होते। अल्ताफ इदाहिद पठाण, राहणार हदगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर हे जखमी असून त्यांच्यावर पैठण येथील लोंढे हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत। तसेच मुकीद अहमद शेख वय 35 वर्षे, राहणार कोरडगाव, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर आणि निलोफर मुकीद शेख वय 30 वर्षे, राहणार कोरडगाव, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर हे दोघे कालव्याच्या पाण्यात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। मात्र याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही। घटनास्थळी स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे। अपघात नेमका कसा घडला याबाबत अधिक तपास सुरू असून पुढील माहितीची प्रतीक्षा आहे। अधिकृत माहिती मिळताच आम्ही आपणापर्यंत पोहोचवू। आर्यव्रत न्यूज मराठी, पैठण। Ayo.